नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. नोकरीच्या आमिषाने 10 जणांना 67 लाखाला गंडा. शिक्षक आणि लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 10 जणांना 67,34,000 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मुंबईतील एका टोळीने संगनमत करून ही कोट्यावधींची फसवणूक केली असून या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुंग तालुका मिरज येथील निवृत्त शिक्षक सुरेश कृष्णा नवाळे वय 67 यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. संशयित सुधाकर काशीनाथ फातर्पेकर, निकिता सुधाकर फातर्पेकर, दिशा संजय फातर्पेकर, कल्पेश प्रभाकर फातर्पेकर, कडू छबू चव्हाण आणि विलास प्रिन्स मिश्रा सर्व राहणार मुंबई यांनी मे 2021 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत हा गंडा घातला. मुंबईतील एका शिक्षण संस्थेत शिक्षक आणि लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे आमिष या टोळीने दाखवले. फिर्यादी नवाळे यांच्यासह त्यांच्या ओळखीच्या 10 तरुणांना जाळ्यात ओढून संशयितांनी रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण 71,80,000 रुपये उकळले. दीर्घकाळ उलटूनही नोकरी मिळत नसल्याने उमेदवारांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी 71,80,000 केवळ 4,45,000 रुपये परत देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी 71,80,000 केवळ 4,45,000 रुपये परत देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वरित 67,34,000 रुपये परत न देता आणि कोणतीही नोकरी न लावता उमेदवारांची फसवणूक केली. तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी पालघर शिक्षण अधिकाऱ्यांच्या सहीची बनावट आदेशपत्रे तयार केली. तसेच 3 उमेदवारांना शिक्षण संस्थेची बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली.